नमस्कार मैत्रिणींनो, बघताय ना तुम्ही ही भाजी. तर ही भाजी अगदी नॉनव्हेजच्या भाजीसारखी आहे, पण ही व्हेज भाजी आहे. तर ही भाजी कशाची आहे आपण आज ती बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भाजी नक्की तुम्ही घरातल्यांना करून खाऊ घाला. तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक वाटण तयार करायचं. इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे मी पालक घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, त्याच्यात कांदा घातलेला आहे, पांढरे तीळ घातलेले आहेत, ओवा घातलेला आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं का ते घालून घेतलेलं आहे. आता इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ आणि मोठे 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता याला पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही. असंच आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि याचे छान असे 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी जेवढं पीठ घेतलं होतं का अर्धी वाटी तेवढं पूर्ण टाकून घेतलेलं आहे. आता हे छान घट्टसर झालेलं आहे. तर आता याला हाताला तेल लावायचं आणि असे 2 गोळे करून घ्यायचे आहेत. एका चाळणीवर ठेवून याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे कांदा, खोबरं आणि लसूण इथे मी भाजून घेतलेलं आहे आणि ते वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला एक मोठा चमचा इथे डाळवं घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे लगोलग आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यानंतर जिरं आणि आपण इथे हिंग घालून घ्यायचं आहे. आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे. छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर एका टोमॅटोची प्युरी घालायची आहे. इथे आता मसाले घालायचे. तर इथे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद पावडर आणि इथे मी थोडंसं 1 चमचाभर मोरिंगा पावडर घातलेला आहे. तर तुम्ही त्याऐवजी धने पावडरसुद्धा घालू शकता. आता याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आपले गोळे जे आहेत का ते छान वाफवलेले आहेत आणि त्याच्या अशा वड्या कट करून घ्यायच्या आता आणि त्या आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून सुद्धा तशाच खाऊ शकता किंवा तुम्ही असे ह्याच्यामध्ये भाजीत सुद्धा वापरू शकता. आता चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी तेवढी भाजी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून. बघू शकता मस्त अशी नॉनव्हेजला लाजवेल अशी ही भाजी तयार झालेली आहे. वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि ही मस्त भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, नानसोबत कशासोबतही खाऊ शकता. मस्त अशी ही आपली चमचमीत अशी ही आपली पालकची भाजी तयार आहे. एकदम आपण वेगळ्या पद्धतीने आणि मस्त चमचमीत अशी तयार केलेली आहे. घरातल्यांना सगळ्यांनाच ही भाजी नक्की आवडेल. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.